लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन नेते मंडळींनी आपल्या भाषणातून दिले होते। मात्र सध्या सुरू असलेले काम संथ गतीने सुरू असून मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत। ही सर्व कामे पूर्ण होण्यास कमीत कमी 2 वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतच्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले, मात्र नागोठणे, कोल्हाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अद्याप वेग धरू शकले नाही। पळसपे ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता। याचे 2 टप्प्यात विभाजन केल्यानंतर पळसपे ते कासूपर्यंत काम पूर्ण होत आले, मात्र त्यानंतरचे काम अनेक ठिकाणी ठप्प आहे। त्यामुळे नव्याने सत्तेत आलेले महायुती सरकार तरी महामार्गाकडे गांभीर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा प्रवासी तसेच वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे। पळसपे पासून माणगाव पर्यंत पूर्ण झालेल्या मार्गाच्या दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत। काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावून काम पूर्ण होत असल्याचे दाखवण्यात येत आहे। मात्र वडखळ पासून कशेडी खिंडी पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता प्रमुख पुलांचे काम 20% ही पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे। या उड्डाण पुलासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करावा लागणार आहे, तर काही पुलांचे काँक्रिटीकरण काढावे लागणार आहे। जुना आराखड्यानुसार हे काँक्रिटीकरण झाले असून आताच्या वाढलेल्या वाहतुकीला ते अडथळ्याचे ठरत आहे। या उड्डाण पुलाच्या कामाला वेळ लागेल याचे स्पष्टीकरण मध्यंतरी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर भाषणात केले होते। त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याकडे समस्त कोकणवासियांचे लक्ष लागले। मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2010 पासूनच सुरू आहे। ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे। काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत। मार्गामुळे दळणवळणालाही मोठा फटका बसलाय। सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग हा बीओटी तत्वावर बांधला जाणार होता, मात्र निधी उपलब्ध मिळूनही 2-3 ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले। केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांनीही मार्गाबाबत अनेकदा खंत व्यक्त केली आहे। माणगाव बायपासचे काम न केल्याने चेतक कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आचारसंहितेनंतर बायपासच्या कामासाठी निविदा काढल्या जाणार होत्या। माणगावच्या दुतर्फा रस्ता तयार करणे गरजेचे आहे। तिथे 100 वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे। त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम L&T कडे असून बहुतांश काम पूर्ण झाले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।